नमस्कार शेतकरी मित्रांनो, सरकारने घेतला मोठा निर्णय। शेतकऱ्यांसाठी खूप आनंदाची बातमी आहे। जे कापूस आणि सोयाबीन उत्पादक जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची बातमी आहे। उद्या सकाळपासून शेतकऱ्यांना मिळणार आहे प्रति हेक्टर तुमचे 5,000 रुपये। लक्षात घ्या, तुम्हाला काही सूचनांचं पालन करायचं आहे। मी या व्हिडिओमध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर सांगणार आहे। कोणाला पैसे मिळणार आहेत, काय मिळणार आहेत, किती जणांना पैसे मिळणार आहेत, किती हेक्टर वाईज कसं पैसे मिळणार आहेत आणि हा निर्णय कसा झाला आणि कधी झाला, या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। परंतु सर्वप्रथम जर आपल्या चॅनलवरती आला असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवा, कारण हा व्हिडिओ त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। कारण सगळ्यांना माहिती आहे सध्याचा काळ हा शेतकऱ्यांसाठी सगळा ओला दुष्काळ आहे सगळीकडे आणि त्यांना हा तेवढीच हातभार त्यांच्यासाठी होऊ शकतो, म्हणून हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा। चला सुरुवात करूया। नेमकं काय झाला निर्णय, सरकारने का घेतला एवढा मोठा निर्णय, उशीर का केला एवढा घ्यायला निर्णय। लक्षात घ्या, सरकारने ही जी योजना होती कापूस आणि सोयाबीन जी काही योजना होती त्याला अनुदान जे भेटणार होतं ते आजच मिळणार होतं, 29 सप्टेंबरला आजच मिळणार होतं। परंतु काही तांत्रिक बाबींमुळे राज्यपालांचा वेळ न मिळाल्यामुळे या कार्यक्रमाला उशीर झाला आणि ह्याच्यामध्ये थोडंसं लांबट झालं आणि ते जे योजनेचे पैसे आहेत, आता ते योजनेचे पैसे हे उद्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सकाळपासून येणार आहेत। जवळपास तुम्हाला मी सांगतो आहे, कापूस आणि जी सोयाबीन उत्पादक आहेत अशा शेतकऱ्यांसाठी ही बातमी असणार आहे आणि 68 लाख शेतकऱ्यांना हे अनुदान मंजूर झालेलं आहे। लक्षात घ्या, आधार लिंक केलेल्या 68 लाख शेतकऱ्यांना आधार हे मंजूर झालेलं आहे आणि 2500 कोटीचं अर्थसहाय्य इथं वितरित होणार आहे, असं कृषी मंत्री आपले राज्याचे जे काही धनंजय मुंडे आहेत साहेब त्यांनी सुद्धा इथं घेतलेलं आहे। तर हे सगळ्यात मोठी बाब आहे आपल्यासाठी, की लक्षात घ्या इथं काय सगळ्यात मोठी बाब आहे हे सांगतो तुम्हाला। जे सोयाबीन आणि कापूस उत्पादक आपले शेतकरी मित्र आहेत त्यांच्यासाठी प्रति हेक्टर 5,000 रुपयाचं अनुदान इथं जाहीर केलेलं आहे। उद्या सकाळपासून ते आपल्या बँकेमध्ये येणार आहे। परंतु इथं एक ट्विस्ट आहे, इथं एक अट आहे मित्रांनो, ती म्हणजे ज्या शेतकरी मित्रांचं आधार कार्ड हे लिंक आहे बँकला, आधार कार्ड ज्या लाडक्या शेतकरी मित्रांचं आधार कार्ड DBT एनेबल्ड आहे अशाच शेतकऱ्यांचा या खात्यामध्ये येणार आहे। त्या शेतकऱ्यांची संख्या आहे 68 लाख रुपये। खरं तर ही योजना ही आजच या सोहळ्यामध्ये येणार होते पैसे, आज सोहळा हा चालू झाला होता, परंतु तिथं तांत्रिक अडचणी आल्या आणि त्यांनी असं ठरवलं की आजच्या ऐवजी हे पैसे उद्या सकाळपासून येतील। परंतु हे फिक्स झालेलं आहे, स्वतः कृषी मंत्र्यांनी कार्यक्रमात सांगितलेलं आहे, त्यामुळे काही घाबरायची गरज नाही। एक काम करून घ्यायचं, तुम्हाला जर पैसे पाहिजे असतील तर लक्षात घ्या, ज्यांचं DBT एनेबल्ड नाही आहे किंवा आधार सीडिंग झालेलं नाही आहे अशा शेतकरी मित्रांनी उद्या प्लीज जाऊन आधार सीडिंग पहिलं करून घ्या। आधार सीडिंग करून घ्या म्हणजे तुमच्याही अकाउंटमध्ये 5,000 रुपयाचा हप्ता मिळणार आहे। कारण कापूस आणि सोयाबीन अनुदान हे जवळपास प्रत्येक शेतकऱ्याला मिळलंच पाहिजे, जो सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकरी आहे असा प्रत्येक शेतकरी यासाठी लाभार्थी हा असणार आहे। त्यासाठी तुम्हाला सगळी डिटेल्ड माहिती आपल्याला जायचं आहे, बँकेत जायचं आहे, जाताना कुठली कागदपत्रे घेऊन जायचे, आधार कार्ड, तुमचं बँकचं आणि हे सगळ्या गोष्टी घेऊन तुम्हाला बँकेत जायचं आहे। तिथं तुम्हाला आधार सीडिंग स्टेटस तुम्ही घर बसल्या पण चेक करू शकता। पहिलं जर तुम्ही नसेल तर तुम्ही जाऊन डायरेक्ट बँकमध्ये सीडिंग स्टेटस सगळं ॲक्टिव्ह करून घ्या, म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रमाणाचा अडथळा तिथं तुम्हाला येणार नाही आणि उद्याच्या उद्या तुमच्या अकाउंटमध्ये सुद्धा 5,000 रुपये हे तुमच्या अकाउंटमध्ये येतील आणि तुम्हाला हे 5,000 रुपये मिळावे ही माझीही शुभेच्छा। आता तुम्हाला याच्यामध्ये काय अडचणी वाटत असेल तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय महाराष्ट्र आणि आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या शेतकरी मित्रांसोबत पटकन शेअर करा, त्यांना सुद्धा ही माहिती मिळाली पाहिजे। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, धन्यवाद।